चा एक उपक्रम हातामध्ये घेतलोय ना, तो आम्ही एक कारवाई तिथं करणार आहोत आणि त्याच्यात पूर्णपणे पुण्यामध्ये असणारे जे कोणी असे अवैध विकणारे दारू विकणारे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई करू। मग आम्ही म्हणालो की मग माणसं मेल्यानंतरच तुम्ही कारवाई करणार का? ते म्हणले दुर्दैवाने ठीक आहे मेलेत, पण याच्या आधी आम्ही 950 कारवाई केलेल्या आहेत। पण मग 950 कारवाई जर तुम्ही केल्या असतील, पोलीस स्टेशन पासून 500 मीटर ते 1 किलोमीटरवर असणारं हडपसर पासून तिथं तुम्हाला कारवाई करता आली नाही का? कुठेतरी एक काम चुकारपणा पोलीस प्रशासनाकडनं होत आहे। मी स्वतः माझ्या सोशल मीडियावर 2 व्हिडिओ आता टाकलेले आहेत, ज्याच्यात पोलीस हप्ता वसुली कसे करतात हे त्याच्यावर तिथं सिद्ध होतं। त्यामुळे कुठेतरी हप्ता हा पोलिसांकडनं या अवैध धंदे करणाऱ्या लोकांकडनं घेतला जात होता आणि त्याच्यातच हे जे 18 लोक आता मृत्युमुखी पडलेत ते पूर्णपणे त्याला जबाबदार हे अवैध दारू विकणारे आहेतच, पण पोलीस प्रशासन सुद्धा आहे आणि खास करून पुण्याचे जे सीपी आहेत त्यांना याच्या विषयामध्ये जबाबदार धरलं पाहिजे। त्यामुळे हे पोलीस सीपी आल्यानंतर अवैध दारूचे धंदे मोठ्या प्रमाणात वाढलेले आपण सगळ्यांनी बघितलेत। दिवसा डवाळ्या रस्त्यावर तिथं कोयत्याचा वापर करून लोकांना मारलं गेलं हे आपण तिथं बघितलेलं आहे। ड्रग्ज मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि त्याच्याबरोबर रात्री टपऱ्या बंद केल्यात, ठीक आहे, त्याच्यावर तुम्ही ड्रग्जच्या अनुषंगाने कारवाई करता ते ठीक आहे। छोटे रेस्टॉरंट तुम्ही 10ला बंद करायला लावतात आणि मोठे 5 स्टार 10 नंतर चालू ठेवतात। मग फक्त श्रीमंतासाठीच पोलीस डिपार्टमेंट चालू होतंय का, राहतंय का, असा प्रश्न तिथं निर्माण होतो। पूर्णपणे पोलीस प्रशासन आपल्या या पुणे शहरामध्ये फेल जाते आणि त्याचा पूर्णपणे फटका हा सामान्य गरीब लोकांना पडतोय असं आमचं ठाम मत आहे। तुम्ही ससून रुग्णालयात गेला होता, डॉक्टरांकडे काय माहिती लपवण्याचा प्रयत्न केला का? कारण त्यांच्यात आणि तुमच्यात काहीतरी शाब्दिक बाचाबाची सुद्धा झालेली आहे। नाही, तिथं आमची बाचाबाची झाली। आम्ही म्हणालो की हे जे 5 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत त्यातला 1 ब्रॉड डेड होता आणि 4 तुमच्याकडे ट्रीटमेंट करत असतानाच त्यांचा मृत्यू तिथं झाला। हे कशामुळे झालं त्यांनी आम्हाला सांगत असताना सांगितलं नाही हे कॉन्फिडेन्शियल आहे। मग आम्ही म्हणलं काय? ते म्हणले नाही प्रायमरी रिपोर्ट असा आहे तसा आहे। म्हणजे कुठेतरी प्रायमरी रिपोर्ट असा आहे तसा करत कुठेतरी आपलं थातून मातून उत्तर देण्याचा प्रयत्न तिथं केला। पण आम्ही आमच्या पद्धतीने माहिती काढल्यानंतर हे 5च्या 5 लोक अवैध दारू पिल्यामुळेच त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेत। पोलिसांना विचारल्यानंतर पोलीस म्हणतील संध्याकाळपर्यंत आमच्याकडे रिपोर्ट येईल। आता पिंपरी चिंचवडचा रिपोर्ट लगेच येतो आणि पुणे सीपीच्या विभागाच्या अंतर्गत काम करणाऱ्या लोकांचा रिपोर्ट फार संध्याकाळपर्यंत येतो। मग असं म्हणायचं का की पिंपरी चिंचवडचं पोलीस हे पुणे शहरापेक्षा जरा बरं चालते, पण दोन्हीकडे पोलीस प्रशासन पूर्णपणे जबाबदार आहे। हप्ता वसुली या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे आणि अजितदादांसारखा मोठा नेता नसल्यामुळे एक वचकच या पुणे शहरावर नाही तर पुणे विभागावर राहिली नाही असं ठामपणे आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी म्हणावं लागेल। दादा, दुसरा एक विभाग आहे एक्साईज नावाचा, एक्साईज करून फारशी कारवाई होताना दिसत नाही। पोलिसात तर जबाबदार आहेतच, एक्साईजवरती काय सांगा? हे बघा, एक्साईजचं तेवढंच इक्वली जबाबदार आहे, एक्साईजची सुद्धा तिथं जबाबदारी आहे। एक्साईज विभागाकडे मनुष्यबळ कमी असतं। जेव्हा एखादी रेड टाकायची असते तेव्हा पोलीस विभागाचा वापर ते तिथं करत असतात। आता पोलिसांनी एक्साईजला मदत केली का नाही केली हे एक्साईज डिपार्टमेंटनी सांगावं आणि जर एक्साईज डिपार्टमेंटनी सांगावं नाही आम्हाला मदत केली, मग आम्हाला त्यांना विचार तुम्ही काय गोट्या खेळत होता का तुम्ही गवत उपटत बसला होता का? तुम्हाला काय या सगळ्या गोष्टी दिसल्या नाही का? माणूस मेल्यानंतर तुम्ही जर पुढाकार घेऊन तिथं फक्त थातून मातून उत्तर देणार असाल तर मग याला एक्साईज डिपार्टमेंट सुद्धा जबाबदार आहे ना? ते एक्साईज डिपार्टमेंटने सांगावं आम्हाला। विषारी दारू प्यायल्यामुळे मृत्यूचं प्रकरण जे आहे त्याच्याविषयी आमदार रोहित पवार बोलत होते आणि रोहित पवारांनी त्यांच्या सोशल मीडियावर 2 व्हिडिओ सुद्धा टाकलेत। पोलिसांना सुद्धा यात जबाबदार धरलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। पिंपरी चिंचवडची सविस्तर बातमी पुन्हा एकदा बघूया। पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी फुगेवाडी परिसरामध्ये 15 जणांचा विषारी दारूमुळे मृत्यू झालेला आहे। अत्यंत धक्कादायक ही घटना आहे। हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होते। आता रोहित पवार बोलताना 18 असा आकडा झालेला आहे असं म्हणाले। मात्र अजून न्यूज 18 मराठीकडे ती बातमी आलेली नाही, पण 15 जणांचा मृत्यू या प्रकरणात झालेला आहे। हा आकडा देखील भयंकर आहे। स्थानिक नागरिकांच्या मते बंदी असलेली हातभट्टीची गावठी दारू प्यायल्यानं हे मृत्यू झालेले आहेत। राज्य उत्पादन शुल्क विभागानं विषारी दारू मृत्यू प्रकरणी योगेश वानखेडे नावाच्या इसमाला अटक केलेली आहे। मृत्यूच्या घटनेनंतर वानखेडे स्वतः हजर झाला असून त्याला राज्य उत्पादन शुल्क विभागानं अटक केली आहे। पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सध्या तो ताब्यात आहे। परिसरात काही इसमांचा मृत्यू झाल्यावर काल माहिती प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने डिटेलमध्ये चौकशी केल्यानंतर काही इसमांचा
विषारी दारूच्या सेवनामुळे मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शी निष्पन्न झालेलं आहे. त्याच्यामध्ये आतापर्यंत 7 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि 3 इसमांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. एक्साईज आणि पोलीस विभागाने आतापर्यंत 8 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. आपण या विषारी दारूच्या बळी संदर्भात अधिक सविस्तर माहिती घेऊया. विषारी दारू प्यायल्यानं अनेकांची प्रकृती बिघडली. मृत्यूपूर्वी चक्कर येणं, तोंडाला फेस येणं असे अनेकांच्या बाबतीत प्रकार घडले. विषारी दारू प्यायलेल्यांचा चेहरा लाल लाल झालेला होता. विषारी दारू प्यायल्यानंतर काही तासातच मृत्यू झाले. दापोडी, फुगेवाडी, हडपसर या परिसरात अनेकांचे बळी गेले. जे 15 जण होते ते दापोडी, फुगेवाडी, हडपसर परिसरातले होते. आता योगेश वानखेडे विषयी आपण अधिक माहिती घेऊया. योगेश वानखेडे हा हदभट्टी दारू विक्रेता आहे. हदभट्टी दारूमध्ये त्यानं मिथेनॉल मिसळलं होतं. पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये तो दारूची विक्री करायचा. वानखेडेनं कर्नल सिंह विरखाला यांना दारू विकली. कर्नल सिंह विरखा दारू गुत्ता चालवायचा. योगेश वानखेडेवर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. विषारी दारूमुळे आतापर्यंत किती जणांचे बळी गेले आहेत तर 1991 मध्ये मुंबईच्या ताडदेवमध्ये विषारी दारूमुळे 101 जणांचा मृत्यू झाला होता. 2004 मध्ये मुंबईतल्या विक्रोळीत 87 जणांचा मृत्यू झाला होता. 2015 मध्ये मालवणी परिसरात 100 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला होता. 2026 मध्ये पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये 15 जणांचा मृत्यू झाला. पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारू कांडामुळे 15 जणांचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. आपल्या आप्तजनांना गमावल्यामुळे कुटुंबियांना दुःख अनावर झालेलं आहे.